हे त्या गाडीची काच फिरव रे ती मिरर. तन्मय तन्मय त्या स्कूटीच्या पुढची फिरव शाईनची. शाईनच्या अलीकडची ती नाही, ही इकडची शाईन कोणती. चला जाऊयात मॅच कडे. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं, खेळाडूंचं करूया सहर्ष स्वागत. अर्थातच आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस साईनाथ क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आयोजित आजची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपल्या भेटीला आलाय. एकीकडे आपण पाहतोय कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात आपण श्री गणेश तलपे उडवलेला अनुभवतोय. टॉस जिंकला तर मात्र कालभैरव मालेगाव टीमने 5 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. वेळेनुसार या षटकांमध्ये आयोजकांच्या वतीने बदल तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती ज्ञानेश्वर लदगे तर नॉन स्ट्रायकर एंड वरती दिनकर तलपे. तर गोलंदाजी मार्क वरती कालभैरव मालेगाव कडून स्वप्नील. पहिला बॉल अगदी पुढ्यात फेकला होता. थोडासा टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने स्लो केला आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या क्षणी सिंगल जरूर कंप्लीट केली आहे. श्री गणेश तलपे वडोली संघाच्या धावत संख्येचा श्री गणेश हा सध्या आपण पाहतोय या ठिकाणी चालू आहे. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी दिग्गज दोनही बॅटर सध्या मैदानात आहेत आणि
स्वप्नील जो मात्र गोलंदाजी करतोय या दिग्गज बॅटर समोर, परंतु इथे लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे परतावं लागेल फलंदाजाला. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. मोठा हादरा लागलाय श्री गणेश तलपे वडोली टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय एलबीची विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळते. झटका क्रमांक 1. कोण आहे बॅट्समन? बॅट्समन कोण आहे रे? जो बॅटर मैदानात दाखल होतोय आपण पाहतोय शुभम. अर्थातच आज श्री गणेश तलपे ओढली संघाच्या शरीरावरती ज्या जर्सी पाहायला मिळत आहेत अगदी दिग्गज साऊंड सिस्टम, अगदी ज्यांच्या नावाचा एक दबदबा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ते रॉनी डीजे यांच्या माध्यमातून या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. वेळेचं बंधन आहे, विनंती आपणास. 10:54 ला पहिला बॉल पडलाय, याची नोंद घ्या आपण. स्वप्नीलची गोलंदाजी मैदानात एक चुरस धरून निर्माण करते, कारण पहिले 2 बॉल अप्रतिम फेकले होते, व्हेरिएशन बॉल मध्ये जरूर आले. फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न. यावेळी वन डाऊनच्या विकेट वरती शुभमा बॅटर पाहायला मिळालाय. अंदाज जरूर घेतला त्याने स्वप्नील गोलंदाजाचा. फटका लगावण्याचा प्रयत्न होता, ताकदीने फटका जरूर लगावला पण तो आपल्या पाळोत्रू मध्ये. यावेळी फिल्डिंग चांगली सजवली ती गोलंदाज स्वप्नीलने. कल्पेश कालोके यांच्याकडून मालेगाव टीमला मात्र शुभेच्छा आल्या. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही विचार करायला गेलं तर इथे मोठ्या धावा येणं अपेक्षित असतं. ओपनिंग बॅटर असतात, ब्लास्ट घडवायचे असतात, तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज तितक्याच ताकदीचा असतो. आणि इथे धावा जर चांगल्या आल्या तर मात्र तुमचा पुढील प्रवास अगदी सुरळीत होतो. परंतु या क्षणी या धावा रोखल्या गेल्या गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. लास्ट बॉल ओव्हरचा आणि या क्षणी लॉंग ऑफचा खेळाडू बॉल खाली जरूर येईल. आणि इथे मात्र फंबल पाहायला मिळत होतं, थोडस उशिराने मात्र बॉलला कॅरी केला गेला आणि त्याच्यानंतर फेकी मात्र उशिराने झाली. आणि इथे 2 धावा येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एका विकेटच्या नुकसानीअंती 6 आकड्यावरती. टेक्निकल टीम आपण पाहतोय केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तदनंतर आमच्या स्कोररच्या भूमिकेत संकेतजी भगत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल आपण पाहतोय हरेश कराले, संदीप शिनारे ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. यावेळी गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होईल तन्मय.
चला विलंब करू नका, मी पहिलेच सांगितलंय अगदी 1 मिनिट लेट आहात मालेगाव टीम. सातत्यपूर्ण तुम्हाला या गोष्टी सांगणं आता मायक्रोफोन वरती भाग पडतंय. तन्मयचा पहिला बॉल समोर आपण पाहतोय दिनकर तलपे. उचलण्याचा प्रयत्न टॅप करून केले गेलाय. इथे सिंगल जरूर येईल. फिल्डिंग होईपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ जरूर झालाय. सिलियॉन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता. त्यानंतर आपण पाहतोय थोडीशी फिल्डिंग सजवण्यात दिरंगाई. मॅनेंडरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. राईट अप ओव्हर दी विकेट आणि परतावा लागेल. यावेळी तलवार जरूर चालवली आहे, परंतु केलायचं होतं कव्हर रिजन मध्ये आणि तिथेच फिल्डरनी कार्य तमाम केलंय. दिनकर तलपेला परतावा लागेल. गोल्डन विकेट मी तर म्हणेल. ज्ञानेश्वर लदगे बाद झाल्याच्या नंतर दिनकर तलपेला डाव सावरणं फार गरजेचं होतं आणि असं असताना या ठिकाणी दिनकर तलपेची विकेट मात्र धोकादायक श्री गणेश तलपे वडोली संघासाठी. जबरदस्त मोठा हादरा लागलाय दिनकर तलपेच्या स्वरूपात. आठ धावा धावपळकावर. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय. प्रगती पथावरती आहे आणि याच अनुषंगाने आपण जर पाहायला गेलं तर इथे 2 डाऊनच्या विकेट वरती निनाद कराल लेफ्ट हँडेड बॅटर. चांगला फटका यावेळी गॅप जरूर शोधले. थर्डमॅन रिझन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल जातोय सीमारेखा पार. आल्या आल्या टोकलाय निनाद करालेने चौकार. परिस्थिती सध्या बदलत चालली आहे. स्टँडर्ड ज्याला म्हटलं जातं ते वाढवण्याकडे लोकांचा कल अतिशय पाहायला मिळतो. चांगला बॉल. यावेळी मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना अगदी टीम मध्ये संधी देण्याचं कार्य प्रत्येक संघ करताना दिसून येत आहे. श्री गणेश तलपे वडोली संघामध्ये सुद्धा तितकेच बदल पाहायला मिळत आहेत. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 6 धावा 1 विकेट खर्च केली होती, परंतु हा बॉल हे दोनही बॉल डॉट आले. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय आणि या फटक्यातून मात्र धावा येतील त्या 4. सध्या तारणहार म्हणावा लागेल निनाद करालेला, कारण एक चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून मैदानावरती येते. 2 डॉट बॉल जरूर मध्यंतरी आले, परंतु या 4 बॉल मध्ये 2 चौकार आणि 8 धावा संघासाठी अद्यापपर्यंत त्यांनी कमावल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान.
सांघिक कोड्यातला तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र स्वप्नीला गोलंदाज. मॅच कडे जाऊयात आपण. या ठिकाणी पाहतोय अगदी 2 षटकांच्या अंती 16 धावा धावफलकावरती. चांगला फटका यावेळी अगदी शुभमच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि या फटक्यावरती येतील 4 धावा. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना शुभमने लगावलेला हा मोठा फटका. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. आलाय आशेची किरणे जागृत होत आहेत सध्या मी तर म्हणेल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी इथे धावा येतील या बॉल वरती. डॉट. चांगला फटका यावेळी प्लाय केला गेलाय बॉल वरती. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होईल. दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी थांबून ठेवलं होतं धावसंख्येला. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये एक चांगली फिल्डिंग. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल या छोट्या खेळाडूची सुद्धा. इथे सिंगल जरूर आली आहे. स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे बॅटची कडा आणि तदनंतर आपण पाहतोय डीप फाईन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय तो मात्र 4 धावांसाठी. इथे निनाद करालेची 1 साइडेड बॅटिंग पाहायला मिळते. अफलातून मी तर म्हणेल सध्या तारणारा ठरला. शुभमच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला परंतु अद्यापपर्यंत निनाद करालेच्या बॅट मधून 3 चौकार हे संघासाठी तितकीच लाभदायक पाहायला मिळत आहेत. टोटल मात्र जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी निनाद करालेच्या बॅट मधून येतोय. आजच्या दिवसातला स्पर्धेतला पहिला सिक्सर. बिग ब्लास्ट आणि त्याच्यावरती मात्र आता मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 33 या आकड्यावरती. प्रति षटक आता 11ची सरासरी. पहिल्या षटकात आल्या होत्या 6 धावा. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 10 धावा आणि तिसरं षटक अगदी 4-5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या क्षणी षटकार आला आणि त्यानंतर मात्र या 17 धावा खर्च झाल्या. अफलातून फटकेबाजी निनाद करालेची. 1 साइड आर्मी सध्या मैदानात पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर जर एकीकडे पाहायला गेलं तो जो स्वप्नील ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याच स्वप्नीलला आता मात्र मोठी धावसंख्या देण्यास भाग पडला निनाद करालेने. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती.
चौथा षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आकाश गोलंदाजीला आहे. समोर आपण पाहतोय पुन्हा एकदा रायटी लिफ्टी कॉम्बिनेशन आज श्री गणेश तलपे ओढोलीच्या मैदानात पाहायला मिळालं. तदनंतर एक चांगली बॅटिंग लाईन निनाद करालीची, एक उत्तम साथ मी तर म्हणेल शुभमची, जो वन डाऊनच्या विकेट वरती आला होता अद्यापपर्यंत. हा चांगला फटका. इथे दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते, कारण ही फार क्रिकेटमध्ये तथ्य तुम्हाला बाळगावं लागतं. तुम्ही संयम जितका ठेवाल तितकं तुमच्यासाठी क्रिकेट यशस्वीता देताना दिसून येईल. परंतु या क्षणी शुभमने पाहिजे तितका संयम जरूर ठेवला, कारण अगोदरच्या काही बॉलचा विचार करायला गेला तर 7 बॉल शुभमच्या वाट्याला अगोदर आले होते, जिथे एकच चौकार आला होता. परंतु संघाच्या धावत संख्येत 11ची भर टाकली होती. परंतु इथे आता मोठा सिक्सर, एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. भाऊ लदगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. थोडासा बहुतेक चांगला बॉल जुने जाणते प्लेयर आहेत आमचे. सध्या बहुतांशी जर पाहायला गेलं एक बायची एक धावील, बहुतांशी भाऊ लदगेंकडे पाहायला गेलं तर आता नवनवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे. संघाचे आता मार्गदर्शक पाठीराखे म्हणून आता पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चढता आलेख धाव संख्येचा 5 षटकांचा विचार करायला गेला तर अगदी श्री गणेश तलपे वडोली संघ सुद्धा हे 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा यशस्वी प्रयत्न करेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आता थोडस प्रोजेक्टेड स्कोअर कडे आपण लक्ष देऊयात. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार करायला गेला तर 48 धावा अजूनही धावफलकावरती दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतु इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट जरूर होईल आणि या दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 42 या आकड्यावरती. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. आकाश आता गोलंदाजीला आहेत. आल्या मोठा फटका खाल्लाय. तदनंतर इथे मात्र फटका फसलाय. निनाद करालेचा फटका जिवारी जरूर लागेल, परंतु संघासाठी जे करायचं होतं ते फार चांगलं करून गेलेत. यावेळी विकेट येते, विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. तिसरा हादरा लागला गेलाय तो मात्र श्री गणेश तलपे वडोली टीमला. न्यू बॅटर मैदानात. या षटकाचा विचार करायला गेलं तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीची दाद जरूर द्यावी लागेल. फटके जरूर आलेत, परंतु एकही अतिरिक्त बॉल अजूनही मैदानावरती फेकला नाहीये. इथे डॉट आलाय. या डॉटच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 42 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल. फटका जरूर सजवला जातोय. सिंगल तर आली आहे, प्रयत्न केले जात आहेत. डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या धावेला आपण पाहायला गेलं तर या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशे पुढे सरकले 44 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा प्रति षटक 11ची सरासरी आहे. 3 षटकांमध्ये जर विचार करायला गेलं तर 33 धावा धावफलकावरती होत्या, परंतु या 3 षटकांचा आलेख फार चढता पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 6, द्वितीय षटकात 10, त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकात आल्या 17 धावा. परंतु तदनंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी थोडा आलेख कमी ठेवला तो गोलंदाज आकाशने. 11 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये.
लास्ट ओव्हर फर्स्ट इनिंग. इथे मोठा ब्लास्ट जरूर पाहायला मिळतोय. आणखी सिक्सर सध्या पाहतोय आपण. राजेश गोलंदाजीला आले. धावपळकावरती आपण अनुभवतोय. अजूनही इनिंग ब्रेक साठी चांगले बॅटिंग पाहायला मिळतेय. शुभम या बॅटर कडून वन डाऊन ला आले होते. विकेट टिकवून ठेवण्याचं सगळ्यात मोठं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे येतील 4 धावा. षटकार चौकार आपण पाहतोय. चांगली आतिषबाजी सध्या शुभम या बॅटर कडून पाहायला मिळते. दर्जेदार बॅटिंग. आणखी एक चांगला फटका. घुटना टेक आणि तमाशा देख. परंतु सध्या परतावं लागेल शुभम या बॅटरला. आणखी विकेट जातीये. दर्जेदार बॅटिंग चालू होती. वार जरूर सपकन केला. अगदी बैठक शॉट आणि त्याच्यावरती मात्र विकेट आली आहे. लांबी उंची देण्यात मात्र थोडंसं कमी ठरलंय या ठिकाणी शुभम. परंतु एक चांगली बॅटिंग लाईन शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. कालच्या दिवसात आपण पहिलं अर्धशतक दुर्वा 11 सावले टीमच्या जयवंतचं पाहायला मिळालं. तदनंतर कलम टीमचा ऋतिक गवळी पाहायला मिळाला आणि आई एकवेरा मोहचवाडी नेरळ संघाचा मुस्तकीर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आपण पाहतोय. 3 अर्धशतकी केली कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु या ठिकाणी जाऊयात. सामना मात्र श्री गणेश टलपे वडवले आणि त्याच्या विरोधात कालभैरव मालेगाव. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. पंच मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळतंय आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 55 आकड्यावरती. 55 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. चांगला फटका. यावेळी फार चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. देर आहे दुरुस्त. परंतु उशिराने जी पटकेबाजी झाली आहे तिला मात्र लाजवाब म्हणावं लागेल. शेवटचं षटक कालभैरव मालेगाव टीम साठी अतिशय खौफनाक आणि महागडं म्हणावं लागेल. या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले 61 आकड्यावरती.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रामध्ये. पूर्वार्ध चालू आहे, आता उत्तरार्धाला काही क्षणातच सुरुवात होईल. आणखी एक चांगला फटका आला प्लॉट मध्ये, अगदी बॉल पाठवलाय आणि त्याच्यानंतर येतोय खणखणीत षटकार. टॉस साठी या जे के शिलो आणि बीड टीम. चला आपण टॉस साठी या. चला बॅटर आपण मैदानात रवाना प्लीज.
चला बीड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. टॉस केला जाईल या ठिकाणी. जे के शेलो आणि बीड टीम. चला आपण टॉस साठी या त्वरित. चला चालू करा प्लीज. चला बीड टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस करण्यासाठी या. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच आदरणीय सुनील दादा बघा त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. 68 धाव संख्येचं टार्गेट आहे. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच सलामीची जोडी कालभैरव मालेगाव टीमची टॉस जिंकून मात्र फिल्डिंग स्वीकारली होती, परंतु गोलंदाज सचिन पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय फटका जरूर लगावलाय. 38 सर्कल भेदलाय. बॉल टिप मिड विकेट रिजन येथील या ठिकाणी 4 धावा. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती राजेशच्या बॅट मधून चौकार जरूर आला. सलामी जी जोडी आहे नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने 2 षटके या ठिकाणी हाताळली. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा लाजवाब झालं होतं. श्री गणेश तलपे वडोली संघ इतक्या धावा संख्येपर्यंत मजल मारेल की नाही हा प्रश्नचिन्ह स्वप्नीलने निर्माण केला होता, परंतु नंतरचे बॅटर निनाद असतील, शुभम असतील, तदनंतर आलेला संकेत, फार मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. बीड संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याच्या समवेत जय कोलंबा माता शेलू टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस केला जाईल आदरणीय मीनारजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. चांगला फटका यावेळी मात्र प्रयत्न चांगले होते, परंतु इथे कोणती धाव घेण्यापासून मात्र रोखला जातोय, कारण अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सचिन या गोलंदाजाकडून. टॉस जिंकलाय बीड टीमने. निर्णय आमच्यापर्यंत सपूर्द करा खंडू. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आले. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा राजेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजन. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. सुरुवात जात आहेत. विनंती करेल आदरणीय साई मसने यांना की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका इथे 100 बॅट आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. या येथील 4 धावा.
आपण पाहतोय पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं 9-2, आता 8-3 असं समीकरण मैदानात आहे. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होईल. आती घाई सध्या करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून मैदानावरती झाला होता. इथे डॉटची संगता होईल. जितके डॉट बॉल येतील तितके श्री गणेश तलपे वडली संघासाठी ते लाभदायक जरूर असतील, परंतु हेच डॉट बॉल कालभैरव मालेगाव टीम साठी त्रासात येऊ शकतात. फटका जरूर सजवलाय परंतु परतावा लागेल स्वप्नील या बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागलाय स्वप्नीलच्या स्वरूपात कालभैरव मालेगाव टीमला. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 8 बॉलची फेकी ही धावपळकावरती स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय आणि तदनंतर यातले 3 मोठे चौकार आपण अनुभवले. एका बॉलवरती विकेट आली आणि 4 डॉट बॉल होते, म्हणजे 5 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगली फटकेबाजी सुद्धा होती आणि त्याच्यातही आपण पाहायला गेलं तर इथे परतावा लागेल स्वप्नीलला. समीकरण थोडं स्वप्नीलच्या बाबतीत बिघडलंय आणि बॅटर मात्र मैदानात दाखल होतील. दिनकर तलपे अगदी क्रिकेटचा टेनिस जगताचा फार मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर डॉटची संगत आहे. सातत्यपूर्ण आपण पाहतोय. 3 डॉट बॉल फेकलेत. एका बॉलवरती स्वप्नीलला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलं. फटका उचललाय जरूर. हेलिकॉप्टर सजवायचं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल, फेक करेल. तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा कालावधीनंतर धावपळकावरती धावा आहेत. मागच्या 4थ्या बॉल पर्यंत ही धावसंख्या रोखून ठेवली होती आधी दिनकर तलपेने. समोर आता पुन्हा एकदा बॅटर आकाश. चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुढ्यात बॉल होता, समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. याही विकेटला परतावा लागतंय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. जसे मैदानात गेले काहीच योगदान फारसं संघासाठी देता आलं नाहीये, परंतु या ठिकाणी परतीचा प्रवास स्वतःवरती जरूर नाराज असतील आकाश, कारण वनडाऊनच्या विकेटवरती पहिल्या इनिंगकडे जर नजर टाकली तर वनडाऊनच्या विकेटवरती शुभम नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला होता तलपे वडलीकडून, परंतु त्याच बॅटरने डाव मात्र चांगला सावरला. शेवटच्या क्षणी मात्र ते 2 षटकार 1 चौकार त्याच्या माठमधून लाजवाब ठरले आणि संघाच्या धावसंख्येला फार मोठी उभारी मिळाली होती, परंतु या क्षणी मात्र आकाश परतीचा प्रवास करेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागलाय कालभैरव मालेगाव टीमला. वन साइड हीरो शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला फटका यावेळी उचललाय जरूर. बॉल लँड होईल तो मात्र 6 धावांसाठी षटकारात. शेवटचा बॉल मात्र जीवघेणा ठरलाय. ऑफिशियल षटकार.
20 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. हे समजू शकतो रे, तुझ्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. चांगला फटका यावेळी कार्पेट पद्धतीने बॉलला लॉंग ऑफ रिजन कडे ट्रॅव्हल केला जात आहे. सिंगल आले, डबल साठी कॉन्सन्ट्रेट केला आणि डबल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. शॉर्ट पिच बॉल अगदी पुढ्यात फेकला आणि त्याचा समाचार राजेश भोईरच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा खणखणीत दणदणीत सिक्सर. आणखी एक मोठा ब्लास्ट राजेश भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे फटका ताकदनुसार आला नाहीये. सिंगल जरूर कंप्लीट झाले. पंबल पाहायला मिळाला. डबलला कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 30 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती होत्या आणि त्याच समवेत या ठिकाणी आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च झाल्या. संकेत या गोलंदाजाकडून. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे सिंगल जरूर आली होती. ज्ञानेश्वर सातत्यपूर्ण पंबल हे मात्र वडवली संघासाठी तितकं धोकादायक जरूर ठरू शकत आहे. कारण आपण पाहतोय सिंगलला साधं उदाहरण जर द्यायला झालं तर डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अद्यापर्यंत सिंगल एकही धावफलकावरती पाहायला मिळाली नाहीये. एक तर चौकार, षटकार आणि डबलने मात्र या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली जरूर येईल आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. म्हटलं होतं अद्यापर्यंत सिंगल धावफलकावरती नव्हती, परंतु ती सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 33 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल आहे. पहिल्या इनिंग कडे जरा नजर टाकूया. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजाने काय दिमागदार गोलंदाजी साकारली आहे, जिथे एकही अतिरिक्त बॉल पाहायला मिळाला नाहीये आणि या इनिंग मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. एकही अतिरिक्त बॉल आला नाहीये. डॉट बॉलची सांगता 3 षटकांमध्ये आपण पाहतोय आणि धावा जाऊन पोहोचल्या 33 आकड्यावरती. 11ची सरासरी आपण या ठिकाणी पाहायला मिळते. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत तो आपण पाहतोय. आता येणारे 12 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज आहे. अर्थातच आपण पाहतोय 12 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज आहे. टीम मीटिंग नकोय. चला, कारण या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर आज सेमीफायनल क्रमांक 1 स्पर्धेचा पाहायला मिळेल.
शेवटच्या क्षणी तुम्ही पाहायला गेलात 2 षटकांमध्ये 33 धावा खर्च केल्या होत्या कालभैरव मालेगाव टीमने गोलंदाजी साकारत असताना, परंतु आता विजयासाठी करायचे कालभैरव मालेगाव टीमला 35 याच धावांची वसुली करायची. आता 12 बॉल 35 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दिनकर तलपे सज्ज होत आहेत. आक्रमकता गोलंदाजीतली शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात मॅन्डेटरीचं P2 चं षटक आपण पाहिला होता, ज्या षटकामध्ये तुम्ही विचार करायला गेला तर 5 बॉल दर्जेदार फेकले होते, 2च धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल मात्र षटकार आलाय. तोच दिनकर तलपे आता गोलंदाजीला सांघिक कोट्यातलं 4थं षटक. यष्ट्यांच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानात डॉट बॉलची संगता केली आहे. अकरा बॉल 35 ची आवश्यकता. क्षणाक्षणाला बदलणारा क्रिकेट. चांगला फटका यावेळी स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट. इथे राजेश भोईरच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेट च्या डोक्यावरून खणखणीत षटकार. चांगला बॉल मी तर म्हणेल अगदी करून काढण्याचा प्रयत्न होता राजेशचा, परंतु या क्षणी मात्र दिनकर तलपेने गुगली जरूर फेकली आहे सध्या मैदानावरती पाहायला गेलं तर. आणि एक बॉल स्पिन करत असताना मात्र बॉल जागेवरती स्थिरावला. फटका पाहिजे तसं सजवता आला नाहीये राजेशला, आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची संगत आहे. चांगला फटका यावेळी जरूर सजवला जातोय. यावेळी मात्र डिफाईन लेग रिझन. येथील 4 धावा, आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती. कमांड डीजे. आठ बॉल 25 ची आवश्यकता. सामना पार चुरशीचा पाहायला मिळतोय. दिनकर तलपे चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवली होती. जे P2 चं षटक त्यांनी हाताळलं होतं. परतावा लागेला या क्षणी राजेश भोईरला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. ऐन मोक्याच्या वेळी विकेट जाते. फार धोका आता संभावना आपण पाहतोय. एक गोल्डन विकेट सध्या मैदानात प्राप्त केले आहे ती दिनकर तलपेने. 2 मोठे फटके खेचल्याच्या नंतर मात्र परतीचा प्रवास करायला भाग पडले राजेशला, आणि इथे विकेट जातीये.
तन्मयच्या बॅट मधून मात्र हा फटका जरूर येतोय. सिंगल जरूर आले. डबल साठी या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. कंप्लीट होते रन आणि या 2 धाब्यांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 23 धावसंख्येची. 6 बॉल 23 ची आवश्यकता आहे. शेवटचा षटक आपण पाहतोय निनादच्या हातात जरूर आहे. निनाद कराले. 6 बॉल 23 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आलाय. डॉट. समोर सिच्युएशन पाहून बॅटिंग लाईन मात्र करायची असते आणि त्याच्यातही आपण पाहतोय अति शफल होणं किती त्रासात होतं. इथे सुद्धा डॉट आलाय. निर्णायक बॉल आता. निर्णायक बॉल आपण पाहतोय. उचलण्याचा प्रयत्न परंतु इथे सिंगल जरूर येईल कारण आता बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3 आणि आता करायचे आहेत 22. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर बॉल खाली जरूर येतील. प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. या येतील 2 धावा. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत ना करायचे 20 धावा. सामन्यातली पकड यावेळी मजबूत केले श्री गणेश तलपे वडवले टीमने. चांगला फटका यावेळी इथे मात्र येतोय षटकार.